मोसम असताना, बायको घरी असताना आणि आम्ही सिकलीवर असताना, शिवम स्पायडरमॅनला उडवताना, आम्ही स्पायडरमॅनला उडवताना. वरती काय मार्के सांगतो सांग ती कुठल्या अंतरावर मारायची बघा. इथं पण यायला पाहिजे. ओके, इथं पण फिरायला आलाय, जोरात फिरायला भरपूर कोणाकडनं शिकला मंगळसूत्र? अरे ते चिकटपट्टी निघा ना. पावसात आपण आता पतंग उडवणार आहे. तर बघूया पावसात पतंग कसा उडतो. पतंग उडत तर आम्ही उडत खाली जाऊ. माझा कलर मॅच झालाय. लग्न करून टाका. मंगळसूत्र तयार आहे. लग्न हे बघ, हे नको, हे हे नको. आपण जरा सरळ उडाल तर छान होईल. यार नाही नाही तसं नाही भावा, त्याला हे लावायचंय आपल्याला, सुतळी लावायची. सरक सरक सरक. शिवम इथं मारतोय घाट. तिकडे चालू आहे आपलं व्हिडिओ. हा, काकांनी आता वॉटर प्रूफिंग करून घेतलं. काकांनी बघितलं ना, काका मोठ्या मोठ्या. हे कुठे गेली पतंग? पतंग गेला घेऊ. ए शिवा, शिवा असू दे त्याला. ते दोन्ही उडाला गेलं तर सोडून तर बघ. इधर की वारा वारा वारा. सोड सोड सोड. उलटा का झालाय पतंग? उलटा झालाय गोळ्या पतंग. नाही सरळ नाही होणार त्याला. हे काय तर मंगळसूत्राला जरा टेक्निक बघायला पाहिजे. त्याच्यात अडकला ते. नाही गेलं. वरती गेला ना तर निघल. जर ताट लागून निघायला पाहिजे. निघा ना का काय पूर्ण सफाई काट पडल्या काय? निघाला तर निघाल. वरती काय गेला ना अशी वापरत आहे का नाही तुझा? इथं बघ त्याच्या ठिकाणी पावसाने व्यत्यय आणलाय. वगैरे काय मत आहे तुमचं? म्हणजे काय हो वगैरे बघा इकडे वगैरे आमचे काही एक्सपर्ट एरोनॉटिक्स मध्ये छोटा डिप्लोमा केलेला मला तर म्हणा शिव मनोडे आमचे रूम मधले एकदम मंगळसूत्र बांधलेलं आहे. कॅमेरामॅन आणि इकडं आलेला आहे पाऊस. समजताना जेवण काही म्हणणं बायको घरी बसताना बायको घरी असताना मोसम असताना आणि आम्ही पतंग उडवताना. मला हार्टचा थोडा दुखणं होतं आणि रेस्ट घेण्यासाठी मी पतंग उडवायला चांगल्या वातावरणात पतंग उडवायला. जर मॅनेजरला हा व्हिडिओ बघितला तर सगळ्यांचं होणार आहे.
तसलं मी टाकतो डायरेक्ट टाकतो मी तसलं टाकतो डायरेक्ट. बंद करा ते, बंद करा. सकाळ सकाळी 9 वाजता उठून, सॉरी चुकलेला, 7:30 वाजता उठून 8:30 पर्यंत आवरून या भल्या मोठ्या पावसामध्ये भिजत ऑफिसला जातो. मग या महाशयाचा फोन आला. हा म्हणला मला पतंग उडवायचा. मला वाटलं याच्याकडे पतंग असेल. मी म्हटलं हा उडवू पतंग. ऑफिसला गेलो, पंचिंग केलं, पार्किंग मध्ये गेलो, पार्किंग मधनं डायरेक्ट गाडी काढली, एक्झिट गेटला बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ज्यावेळी घरी पोहोचलो, या महाशयाचा परत एकदा फोन आला मला. हा म्हणतोय पतंग कुठे मिळेल. म्हणून नालायक माणसा, तुझ्याकडे पतंग नाहीये तर पतंग उडवायचं आलंच कुठनं? म्हणजे नागपंचमीला कोण पतंग उडवतं? बाई एक मिनिट, आमच्याकडे नागपंचमीला पतंग उडवतात भाई, तुमच्याकडे कुठला याला उडवतात? त्यांच्याकडे म्हणजे बारामतीची गोष्ट करतोय, बारामतीची लक्षात असू द्या. कुठली? बारामतीची. भाई बारामतीला उडवतात रे, ठीक आहे म्हटलं. मग सांगितलं भावाला की भाई भावासोबत आम्ही जवळपास 1.5 तास फिरलो, पण पतंग काय घंटा कुठं सापडा ना पतंग. मुश्किल है भाई, मिलना मुश्किल है. शेवटी मग आमचा होलसेल मित्राला फोन केला, सगळी माहिती ठेवणारा मित्र, होलसेल मित्राला फोन केला आणि मग पतंगचं एक दुकान सापडलं. तोपर्यंत रावायला घरी सोडलेला मी पार, गाडी आपली याला टाकून आलो. बार संपलेलं. प्लॅन कॅन्सल होता, पूर्ण कॅन्सल होता प्लॅन. पण भावाला घेतलं आणि मग पतंग घेतलं ना, विषय एंड. की मग विषय एंड, नुसते पतंगचा चुरा. 3 पतंग तीन पतंग तर भावाने खराब केलेत. आता लास्टचा पतंग राहिलाय फक्त. मग काय भावा, मग काय 3 पतंग. अरे हा पण पतंग त्याने घाण केलाय, यो पतंग काय उडत नसतोय भावा. अरे त्याला ऑन कॅमेरा उडला तर ही काय च्या भावा, एवढ्या लांब कुठं शिवाने बघ पतंग फाडला शिवाने देऊ का. शेवटची म्हणजे वरची काट म्हणतोय का, त्याला काय विषय नाही. मग काहीच विषय नाही. आपण बरोबर, मी मगाशी पण बरोबर केलेला, आता पण बरोबर केलेला आहे. मगाशीच्या पतंगामध्ये ही दांडी निसटलेली, त्यामुळे तो उलटा होत होता, असं आमचं कन्क्लुजन होतं. हो का नाही रे रवी? बरं चला उडवायचं पावसात. बघा पावसात उडतोय. अरे पावसात कसं उडल भावा, ट्राय करायला काय जाते? तू काय कसं करायला ना आपण तसं. डोंट ट्राय. शिवा शिवा, मी काय म्हणतोय, आता रिस्क नको. आता शेपूट लावू त्याला आपण काय, आणि ती झाडाची शेपूट नको, सुतळीचे शेपूट लावून. इथं आहे ना सुतळीचे शेपूट. हा रव्या उडतोय का? शिकली वाया गेले तुझ्यामुळं, शिकली वाया गेले तुझ्यामुळं रव्याचे. रव्यानं मला विचारून नव्हतं काय असं कसं नाही. आता त्यांनी त्यामुळे बघते आता हे शिवम भाई कुठल्या प्रकारचा पतंग बनवतोय अजून? पतंग तर उडा ना, पण पतंगच लय वेळा बनवला तू. किती चिकट लावलं तर दवाखान्यातनं बाहेर काढल्यासारखं वाटतं त्याला. नाही बाई ह्याने तर जीव सोडला ह्याने. बाई ह्याची मधली काठी कुठे गेली? हा बाई आपलं हे तिकडे पडते. हे सौरा नवीन प्रकारचं बनवतो. शिवा आपला मॅक्झिमम पतंग त्या झाडाच्या पलीकडे गेलाय, ह्याच्या पलीकडे गेला नाही. माझा गेलेला काय मगाशी? तोच की पहिला पतंग इथं अडकला होता.
पतंगाचा नवीन प्रकार रव्याने इन्व्हेंट केलाय. रव्या कुठलं? शिवा बोनलेस पतंग बघायला यायची का? बोनलेस पतंग बनवलाय रव्याने. त्याला म्हणली काठीच नाही. फायनली ही परिस्थिती बघून ब्लॉग एंड करावा वाटतोय. यो सुपरमॅन स्पायडरमॅन सोडू का? सुपरमॅन लय उडतोय काय? तो लय उडतो. सुपरमॅनला दोऱ्या लागत नाहीत. करायला का सुपरमॅन घ्यायला पाहिजे होता. आपली काही चुकी नाही भावा. पतंगाची चुकी. पतंग सुपरमॅन पाहिजे होता. लय उंच जातोय एवढा नाही उंच गेला पाहिजे. रोडला ए राव स्पायडरमॅन बघ. स्पायडरमॅन हो उडणार भाऊ उडणार आता काय. याला कसला भिंतीवर बसलाय हा. बरोबर टेकलावर बसलाय. छान असा पतंग उडलेला आपला. एक पतंग तर कुठे गेला काय माहित. म्हणजे किती लांब गेला ना. थोडा रिसर्च अँड डेव्हलपमेंट माझ्या कम पडला. माझ्या संपला. विमानाची कंपनी चालू करणार आहे म्हणतात. सुरुवात केल्या पतंगापासून. फायनली मित्रांनो हे करायला स्टडी करायला सिकलीव आणि पैसे दोन्ही वाया गेलेले आहेत. आणि त्यामुळे व्लॉग इथंच एंड करत आहे. नाराजी काय नाही, दिवसाची नाराजी झालेली आहे. आणि कसं आहे स्पेसएक्स पण पहिल्यांदा त्यांचं फाल्कन पडलेलं खाली. त्यानंतर त्यांनी आले. आमचं पण विमान उडणार. सुरुवात केल्या पतंगापासून. ज्यावेळेस पतंग उडल त्यानंतर डायरेक्ट विमान नंतर डायरेक्ट स्पेसशिप. असा आमचा प्रवास असणार आहे. तर तुम्ही बघत राहाल. तुम्ही साक्षीदार राहाल. येत्या 5 वर्षात जी डेव्हलपमेंट होईल तुम्ही बघू शकाल. पुढची ट्रायल संक्रांतीला. एरोडायनॅमिक्सवर आपण तो पण स्टडी करू अजून जरा ज्यादा. आता याचं धनुष्यबाण करणार. नाही एरोडायनॅमिक. अरे आपल्याला स्पेसशिप बनवायचं. अच्छा हा रॉकेट साठी पण स्टडी करावं लागेल आपल्याला. प्रोजेक्टाईल मोशन. चलो गाइस मिलते हैं नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.